पैसे कमवून ठेवले ना, आता 1 महिना झाला झोपानं, 50 दिवस झाले झोपानं गडी, अजून उद्याचे दिवस नाही झोपायचा तो. 1000 500 1000 500 मरतो का काय तू? ज्याची लंका सोन्याची होती तो मिळाला आणि तू टपरी नेतो कुठं? तू असं येड्यावानी काय करतो? 80,000 रुपये पगार आहे तुला येड्या. 4 रविवार सुट्ट्या आहे, 2 शनिवार तर तू सासरवाडीला आहे. तू असं ऑफिसात काय गाडा मोडितो? तरी गरीबाचे 20 रुपये घे, 30 रुपये घे. नालायक आहे का काय तू? आणि रिटायर झाल्यावर येडा होतो, शोको असं येतो आरतीला. दिवस फिरतात, घमेंड लय दिवस चालत, पैशाची बीएसची मस्ती जिरती जिरती जिरती. 9,000चा बोकड्या देवाला कापितो आणि देवाला काय वाहतो माहिती का? खुर खुर. आणि ही लोक खुर देवाला का वाहतात माहिती का महाराज? ते शिजत नाहीत. खुर जर शिजले ना, मसोबा वासावच मिळाला, त्याला काहीच मिळायचं नाही. मग जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असतात. जी माणसं मोठ्यानं हसतात ती निर्मळ असतात. पण जी गालात हसतात प्युअर मुक्या माझाची महाराज कामच दाखवा. आणि जी माणसं जास्त बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात. पण जी कमी बोलतात धोकाच. एकच वाक्य बोलणार पण भांडणच लय हलकट. तर माणसं म्हणतात बंगला आपला आहे, आपला बंगला आहे. हलकट आहे तू. तुझा बंगला स्मशानात आहे येड्या. तिकडे पत्रे ठोकलेत 8, निवांत जळ. स्मशानभूमीला सुद्धा भीती घातल्यात, हा पळून जाऊ नये म्हणून. महिला मंडळ उत्तर द्या पटकन, हाय किंवा नाही? मुलगी तुमची आहे का? त्याची मीटिंग घ्यायची का? मुलीच्या लग्नाला फटाके 40,000चे नवरदेव बाहेरा. ठोय 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 ठोय. त्या नवरदेवाला वाटलं शांताबाई आली, ते नाचायला लागलं. मग बाकीचे म्हणले फटाके. वाढदिवसाची जाहिरात दिली पेपरला, अर्ध पान, 1.5 लाख लावू. मोबाईलला कानाला लावून याडा उभा, याडा 5-50 मुंडकाली दरोडेखोर खाली, शुभेच्छुक याडपाट. लोकांनी वासलीन फेकून दिली. पप्यानं शी केली. पप्याच्या आईनं त्याच कागदानं पप्या साफ केला. मग पप्याची शी केवढ्याची? 1.5 लाखाची. कोटी रुपये लग्नाचा खर्च पुरीच्या. कोटी कोटी कोटी. आणि जेवायला एवढे गुलाबजामू, भंगारा औलाद. फटाके 40,000चे, डीजे 60,000चा, फेटे 71,000चे, लाइटिंग मोहरणाची आणि एवढे गुलाबजाम. म्हाताऱ्यानं तोंडात फेकला, नागपुडीत गुतला म्हाताऱ्याच्या गुलाबजाम. त्याच्या पाठीत बुक्का हाणला ते मेलं होतं म्हातारे पंक्तीत. म्हणून अति श्रीमंताच्या घरी कधी जाऊ नये जेवायला. आणि त्या अवलादीला आपल्या घरी बोलू नये. ते नुसतं म्हणते मी एक खात नाही. तू खाऊच नको. काय ज्याला अन्नाची गरज आहे त्याला द्यायचा नको. त्या हलकटांना काय जीव घालायचं? एका मिनिटात एक उदाहरण सांगतो. भारताचा सम्राट होता धृतराष्ट्र. मरायच्या टायमाला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागल्या, जिरली. मरेपर्यंत ध्यानात ठेवा, इंद्रिकरचं कीर्तन आहे हे. कालही खरं होतं, आजही खरं, उद्याही खरंय. दिवस बदलता त्याचं भान ठेवा. पूर्वी लोक पाजून मारामारी करीत नव्हते महाराज. ते आता आलं एवढ्यात, लाव त्याला घोडा आणि घे बरगाड्या मोडून. काय बोलायचंय महाराज? रामाच्या आणि रामाच्या पोरांची लोकांनी लावली होती भाऊ. ही लोक मिली नाहीत अजून. ही फक्त आडनाव बदलून जन्माला आली, नाही तर टोळीतीच. फक्त तांबड्या गायला काळं वासरू झालं, नाही तर खान. काहींना पैसा मोजता येईना, काहींना पाहायला मिळालं, काही दुसऱ्याचं पाहून मेले. काहींना इस्टेट मोकार पोरग नाही, काहींना इतकी पोरं झोपाया जागा नाही, काहींनी इतका प्रयत्न केला नाही झाले. 3 सख्या बहिणी केल्या, तिन्ही फेल गेले, नाही जमलं.